खरं तर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाची चळवळ या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने अनेक वर्षापासून चालू आहे त्याच्यामध्ये अनेकांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. अनेक जण या ठिकाणी आपलं संपूर्ण आयुष्य याच मार्गावर समर्पित करून वाटचाल करत आहे. वाटचाल करत असताना मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, आरक्षण वर्गीकरणाची लढाई ही कोणत्या एका जाती धर्माच्या व्यक्ती समुदायाच्या विरोधातली लढाई अजिबात नाही. ही लढाई उपेक्षित वंचित दुर्लक्षित असणारा न्यायापासून घटनादत्त अधिकारापासून जो वंचित आहे, जो दूर राहिलेला आहे, जो मागे राहिलेला आहे, त्याची लढाई ही सरकार सोबत आहे. परंतु सरकार सोबत असताना ज्या पद्धतीने भिसे साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला, वर्गीकरणाच्या विषयाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या सरकारांनी वेगवेगळ्या समित्या असतील किंवा वेगवेगळ्या क्लुप्त्या निर्माण करून या आरक्षण वर्गीकरणाच्या चळवळीला प्रश्नाला मार्गी लावण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये खोडा घालण्याचं काम किंबहुना उणीवा त्रुटी ठेवण्याचं काम जे सरकारनं केलं, तर त्याच अनुषंगाने ही संत नगरी आहे. आणि संतांच्या या शब्दाचा आधार घेऊन जर सांगायचं जातं, बोलाचीच भात बोलाचीच कडी जेवून या पुढचं कोण आम्हाला अनेक जण सांगत असतात की तुम्ही हिंदू आहात, हिंदूचं सरकार आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न गोधळसा मार्गी नाही. आता या भोळ्या प्रतिसादाला या शब्दावर आपण तिथं केलं पाहिजे. ज्या या देशाच्या वेगळ्या राज्यामध्ये जाती आरक्षण उपयोगी भूमिका स्वीकारला गेली किंवा अंमलात गेली. महाराष्ट्र आत्म्याचं प्रोग्राम ओळखला जात 2026च्या पूर्व जवळजवळ 50 वर्षापूर्वी 5 मे 1975 ला पंजाब सारख्या राज्यानं आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी केली. तिथं काय हिंदू म्हणून तर भाजपचं सरकार होतं का? आपल्याच बाजूला परमपूज्य विश्ववंदनीय डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी सामाजिक न्यायाचा दिवस म्हणून तेलंगणानं परवाला जन्माला आलेल्या तेलंगणा राज्यानं आरक्षण वर्गीकरण केलं. तिथे काय भाजपचं सरकार आहे का? आणि मग याच अनुषंगानं जवळजवळ दक्षिण भारतातली सर्व राज्य जी आहे, जवळजवळ या आरक्षण वर्गीकरण चळवळीचा जन्म जरी पंजाब मधून झालेला असला तरी खऱ्या अर्थानं केंद्रस्थान तर आपलं बाजूचं असणारा आंध्र राज्य राहिलेलं आणि त्याचा कळस आज विशेष आहे. आज कळस मात्र या महाराष्ट्रामध्ये होतो की काय डॉक्टर साहेब असं वाटायला लागलेलं आहे. खरं तर आरक्षण वर्गीकरणाची बाजू किंवा भूमिका घेण्यासाठी या समाजाला घटनादत्त आरक्षण असताना 13% आरक्षण असताना आरक्षण का मागावं लागलं? काही परिस्थिती निर्माण झाली. मग याचा जर आपण विचार केला तर तोऱ्यात चाललेला तांडा प्रतिष्ठितांचा, तोऱ्यात चाललेला 18% गोळा तपशील फाटकांचा अरे तांडा तथा तपस्वी उस्ताद करतो वर्षाव आकड्याचा. आम्हाला 13% आरक्षणा वेगळ्या आकडेवारीमध्ये आजपर्यंत घुमत ठेवण्याचं काम इथल्या प्रास्ताविक व्यवस्थेने केलं, सरकारांनी केलं. आमच्या वाट्याला प्रत्यक्षात काय आलं? कायमस्वरूपी उपाशी असणारा हा समाज, न्यायापासून दूर असणारा हा समाज. मग या आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं हा जो हे जे लोक कल्याणकारी शासन प्रणाली आपण लोकशाही स्वीकारली, त्याच्यामध्ये घटनादत्त अधिकार आपल्याला जे दिले तर त्याच्यामध्ये आपल्या वाट्याचं आणि तरतूद असलेलं ते आपल्याला मिळते का? पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज गोतळ साहेब आपल्याला आहे त्या आरक्षणामध्ये वर्गवारी मागत असताना भारतीय राज्यघटनेमध्ये जे आर्टिकल्स आहेत, ज्या तरतुदी या ठिकाणी होत आहेत, त्यामध्ये अत्यंत एक महत्वाचा मुद्दा ही मागणी करावी लागली. ज्या मातंग समाज शिकला नाही, बाबासाहेबांचे विचार आत्मसात केलेले आमच्यावरचे आरोप आहे. बाबासाहेब शिकला नाही, बाबासाहेब मागे नाही, त्या वाटेने गेला नाही, देवधर्मामध्ये अंधश्रद्धेमध्ये उतरून पडलात. बाबा हे सगळं खरं आम्ही मागासलेलो आहोत म्हणून आम्ही आरक्षण मागतोय, वेगळं मागतोय.
म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते आम्हाला नाकारायचं नाही, पण त्यातल्या त्यात तुम्ही वस्तुस्थिती जे मातंग समाजाला नावं ठेवण्याचं काम करतायत, तर मातंग समाजाच्या वर्गीकरणाच्या चळवळीमध्ये आजपर्यंत या समाजातल्या कोणत्याही नेत्यानं कार्यकर्त्यानं कधी आपला तोड धडू दिलेला नाही, आपला शब्द बाजूला जाऊ दिलेला नाही. का तर खऱ्या अर्थानं अंकुशजी आपण ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका या ठिकाणी वाटेला आपण जात आहोत, बाबासाहेबांचे विचार आपण ज्या पद्धतीने अंगीकारलेले आहेत, कारण बाबासाहेबांनी तुम्हाला मला सांगितलं जा आणि तुमच्या घराघराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला राज्यकर्ते जमात बनायचं आहे. तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घराघराच्या भिंतीवर लिहून ठेवायला सांगितलं राज्यकर्ते जमात बनायचंय, हेच आम्हाला 1826 ला हेच आम्हाला 1826 ला क्रांतीवीर गुरुवर्य असतात लवजी साळवेंनी उमाजी नाईकाला दिल्लीच्या किंवा मुंबईच्या सिंहासनावर खुर्चीवर सत्तेवर बसून त्या ठिकाणी फक्त शाब्दिक शब्द प्रपंचाचा खर केला नाही, तर पहाडाच्या डोंगराच्या दगडावर बसून इथल्या परकीय सत्तेशी इंग्रज सत्तेशी व्यवहार करण्याचं काम म्हणजे राजसत्तेमध्ये पोहोचण्याचं धडा देण्याचं काम वस्ताद लवजी साळवेंनी केलं. आता राहिला बाबासाहेबांच्या विचारानं जाण्याचा मार्ग, तो मार्ग अनेक वेळा या ठिकाणी म्हणतात की मांगाचे नेते माईक वर्ण किंवा अनेक ठिकाणी महार महार म्हणायला लागलेत. विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना निर्माण केली आणि त्या राज्यघटनेनुसार जी अनुसूचित जातीची यादी तयार केली त्याच्यामध्ये अधिकृत महार शब्द असल्यामुळं आम्हाला नाईलाजानं तो शब्द उच्चारावाच लागतो. महार शब्द उच्चारल्याशिवाय पुढे जातात नाही, कारण अनुसूचित जातीवर बोलावं लागतं. आता हे बोलत असताना आम्हाला ज्या पद्धतीनं अण्णाभाऊ साठेचा विचार घेऊन आम्ही पुढे जातोय, सर्व महापुरुषांचे विचार घेऊन पुढे जातोय, त्याच पद्धतीनं भीमकवी वामनदादा कर्डक ज्यांना त्यावेळेस म्हणावं लागलं. आज वर्गीकरणाच्या चळवळीचा संदर्भ देताना जसं डॉक्टर साहेबांनी गोतावळे साहेबांनी आपल्याला अत्यंत अभ्यासपूर्ण वैचारिक पद्धतीनं बाबासाहेबांच्या भूमिकेच्या मार्गातनं विचारातनं ती चळवळ कशी पुढे जाते आणि जाणार आहे ते आत्मविश्वासानं सांगितलं. त्या तशाच पद्धतीनं या ठिकाणी सत्ता संपत्तीच्या अनुषंगानं जी मक्तेदारी ज्या परिवाराकडे कुटुंबाकडे आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी भीमकवी वामनदादा कर्डक म्हणतात, सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हो, सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हो, सांगा घराचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. आणि हे आम्हाला वामनदादांनी त्या ठिकाणी बोलले. भीमकवी वामनदादा कर्डक हा विचार वामनदादांचा विचार, अण्णाभाऊ साठेचा विचार, इथल्या संविधानाचा विचार, इथल्या बाबासाहेबांचा विचार आणि जो शिक्षण घेतो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणतात. आज बीसीएस साहेब आणि अंकुशजी गोतावळे साहेबांसारखे महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजण्यासारखी माणसाची गुरगुरत आहे. आपल्या ठाव्या करणारी म्याम्या करणारी बकरे नाहीत, तर बाबासाहेबांच्या विचारानं हे जे अमृत प्राशन केलेल्या विचाराचं शिक्षणाचं त्याच्यामुळं आज संविधानाच्या जोरावर कायद्याच्या जोरावर आक्रमकपणाने या ठिकाणी ज्या पद्धतीने आरक्षण वर्गीकरणाची लढाई सुरू झालेली आहे. माझ्या बांधवांनो, आमचा विकास इतरांच्या तुलनेत त्यांच्या बरोबरीने झाला नाही. का झाला नाही? जी अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये एक कारण ज्या पद्धतीने असतात. आम्हाला शाहू महाराजांनी जेव्हा आंबेडकरांना उदाहरण दिलं त्या घोड्याच्या बागेमध्ये जाऊन, तर आम्हाला सगळेजण फुले शाहू आंबेडकर सांगत असताना शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षणाचं ते उदाहरण आम्हाला घोड्याचं देत असतात. आता ती वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा मात्र सोयीस्करपणानं शाहू महाराजांच्या विचाराचा या ठिकाणी आम्हाला विसर पडलेला दिसतोय. विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आमच्यावर अनंत उपकार आहे. उदाहरणे कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे आम्ही फक्त शब्दात म्हणत नाही तर अंतःकरणात म्हणतोय. मग हे सगळं म्हणत असताना माझ्या बांधवांनो, आज ज्या पद्धतीने एकूण आरक्षण जे आहे, तर या आरक्षण वर्गीकरणाच्या लढाईमध्ये आम्ही आज डॉक्टर साहेब खरी जी गंमत आहे, खरी गंमत अशी आहे, विशेषतः आपण सगळेजण मांडत असतो की आहे ते आरक्षण तर मिळालंच नाही,
परंतु भारतीय संविधान, कायदा आणि स्वतःच्या जनाची, मनाची आणि नीतिमत्ता नावाची काही गोष्ट आहे ना, तर त्या विचारानं या ठिकाणी अनुसूचित जातीची यादी भारतीय राज्यघटनेचे कलम 341, जसं या ठिकाणी आपण सभेमध्ये आहात, बैठकीमध्ये आहात, बाजूला संरक्षण कुंपण आहे, संरक्षण भीत आहे, तशी अनुसूचित जातीच्या यादीला 341 संरक्षण भिंत आहे. मग या 341 च्या संरक्षण भीतीच्या आत आणि बाहेर यायचं असेल तर 341 साठी या देशाची संसद आणि राष्ट्रपतीच्या माध्यमातून यावं लागतं. बाहेर जायचं असेल तसंच जावं लागतंय. आज जे 341च्या नावानं बोंबलणारी जी मंडळी आहे, जे स्वतःला विद्वानतेच्या उच्च शिखरावर असल्याचा भास त्यांना होतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची शाल पांघरून ढाल घेऊन जे आज जे वंचित आहेत, जे दुर्लक्षित आहेत, जे पीडित आहेत, त्यांच्या विकासाचा रास्ता रोखण्याचं काम जे करत आहे, त्या मंडळीला माझं सांगणं आहे, सुरुवातीला 1950 ची जी अनुसूचित जातीचे पहिला आदेश आला, भारतीय राज्यघटना 49 ला आपण स्वीकारली, 50 ला अंमल सुरू झाला आणि मग सुरुवातीला आरक्षण अनुसूचित जातीत कोण आलं तर अनुसूचित जातीचे जसं आरक्षण घेण्यासाठी मागासपर ही जशी पूर्व अट आहे, तशीच अनुसूचित जातीच्या यादीत जात येण्यासाठी तो अस्पृश्य असावाच लागतो. जो अस्पृश्य नाही तो अनुसूचित जातीत येत नाही. मग आता हे अनुसूचित जातीतील अस्पृश्यता हा जो निकष आहे, तर 50 ची यादी जेव्हा झाली तेव्हा मग या ठिकाणी डॉक्टर अंकुशजी गोतावळे साहेबांनी मला वाटतं की लॉर्ड बुद्धा टीव्हीवर अत्यंत सुरेख पद्धतीने या ठिकाणी जो आपला दाखला दिला, आपल्या मागे राहण्याची जी कारण आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जे 1871 ला जो गुन्हेगारी जाती जमातीचा कायदा झाला, 3 वेळची हजेरी लागली, आमचे व्यवसाय गेले, व्यवसाय न गेल्यामुळे आम्ही विपन्नावस्थेला पोहोचलो, हे सांगत असताना जसा अस्पृश्यता एक निकष आहे तसाच या देशामध्ये इंग्रजांचं राज्य असताना हा महत्वाचा संदर्भ आहे. 1916 ला तत्कालीन केंद्रीय कायदे मंडळानं जसं अस्पृश्यता धारक असणारा जो समूह आहे, त्या समूहाबरोबरच जो गुन्हेगार आहे, जो आदिवासी आहे, जो मागास आहे, यांची यादीच्या अनुषंगाने कायदा करण्याचं काम 1916 ला केलेलं आहे. मात्र हा संदर्भ देत असताना आता मला मूळ मुद्द्यावर यायचं की 50 ला जी यादी होती, तर 50च्या यादीनंतर ती यादी फक्त आणि फक्त कोणत्या धर्मात अस्पृश्यता होती, कोणत्या धर्मात भेदभाव होता, जातीयता होती, ती फक्त आणि फक्त हिंदू धर्मात होती. त्यामुळे सुरुवातीला अनुसूचित जातीची यादी फक्त हिंदू धर्मातील अस्पृश्य जातीपुरतीच मर्यादित होती. त्यानंतर मात्र शीख धर्माचा त्याच्यामध्ये समावेश झाला. त्यानंतर जवळजवळ परमपूजनीय विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं शीख बांधवांचा समावेश झाला, म्हणजे याचा अर्थ बाहेरचा माणूस आत येऊ शकतो तसा आतला बाहेर जाऊ शकतो का? होय, निश्चितपणानं आतला माणूस सुद्धा बाहेर जाऊ शकतोय. आणि हीच खरी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं निर्माण झालेला या ठिकाणी भूकंपाची स्थिती आहे. भूकंपाची स्थिती आहे. काय झालं की जेवायला 13 लोक आहे, 13 लोकांपैकी 7 लोकांनी सांगितलं की मी नांदेडची, सुभाष भाऊच्या सोबतच्या मंडळींनी सांगितलं आम्ही चाललो. आदरणीय आमच्या संजय भाऊनी 7 लोकांचा स्वयंपाक कमी केला. कधी 51 ला जनगणना झाली, 56 ला धर्मांतर झालं आणि मग 56 ला धर्मांतर झाल्याच्या नंतर 57 ला जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दिल्लीला त्याला पत्रव्यवहार करताना या देशाचे पंतप्रधान यांनी स्पष्ट सांगितलं की ज्यांची अस्पृश्यता, जे सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं, जसा गोलमेज परिषदेचा उल्लेख आदरणीय डॉक्टर साहेबांनी केला, त्याच पद्धतीनं 1928 ला एक भारतीय म्हणजे संधी अधिकारी OSP स्टार
याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. ही समिती नेमली हे महत्वाचं नाही, त्या समितीचे सदस्य बाबासाहेब होते. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शासकीय समितीचे सदस्य होते ती OMB स्टार्ट समिती 28ला नेमली. जुलै 30ला त्या समितीने अहवाल सादर केला आणि त्या अहवालात जो 56चा संदर्भ येतो तो मला मुळावर जायचा आहे. 28ला OMB स्टार्ट समिती नेमल्या गेली, जुलै 30ला अहवाल सादर केला आणि 1933ला सरकारनं, त्यावेळेच्या सरकारनं ठराव घेतला, ठराव पास केला. काय ठराव पास केला? या ज्यानं अस्पृश्यता घालवलेली आहे, ज्याची धर्मांतर केल्यामुळं किंवा एखाद्या परिस्थितीमुळे ज्याची अस्पृश्यता कमी झाली, नाहीशी झाली, तो यादीमधून कमी केला जाईल. ज्याची शिक्षणाची पातळी समाधानकारक गाठली तो त्या यादीमधून काढला जाईल. ज्याची आर्थिक परिस्थिती विशेष सहाय्याची ज्याला गरज भासणार नाही तो त्या अनुसूचित जातीतून कमी केला जाईल. म्हणजे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समावेश असलेल्या समितीनं कायद्यात रूपांतर त्याचं झालं. ते 1933लाच ठरवलं की या अनुसूचित जातीमधून म्हणजे ते निकष जर पूर्ण नाही झाले तर त्यांना अपात्र करण्यात येईल. आणि त्याच न्यायानं भारतीय राज्यघटनेच्या नुसार सुद्धा 51ला जनगणना, पहिली जनगणना झाली, 56ला धर्मांतर झालं आणि 56ला धर्मांतर झाल्याच्या नंतर सगळ्याच राज्यामध्ये जो BN लोकूर समितीचा संदर्भ आदरणीय भिसे साहेब आम्ही सगळी मंडळी देत असतो, तर इतर सगळ्याच राज्यामध्ये आरक्षणाचा लाभाच्या अनुषंगाने कमी अधिक समतोल निर्माण झाला, असमतोल निर्माण झाला. पण महाराष्ट्र मात्र आगळी वेगळी परिस्थिती आहे. इतर राज्याचं वेगळं आणि महाराष्ट्राचं वेगळं आहे. कारण इतर राज्यामध्ये सर्वांसाठी तरतूद असलेल्या मंडळीच्या आरक्षण लाभाच्या परिस्थितीची संबंध आहे. महाराष्ट्रामध्ये तसं नाही. महाराष्ट्रातली स्थिती अशी आहे, दिलीप कांबळे, किशोर कांबळे, संविधान भिसे यांच्या वाट्याच आहे, त्याच्यात कैलास खंडारे खायला. कशात? कारण जे 56ला धर्मांतरित झाले, महार बांधव नाही. किती धर्मांतरित झाले आम्ही सांगत नाही. 1961 ची जनगणना सांगते कोथळे साहेब जे धर्मांतरित झालं ते 80% झाले. किती? 80% झाले. मग धर्मांतरित झाल्यामुळं ज्यांनी अस्पृश्यता घालवली त्या मंडळीची अनुसूचित जातीतील आपली योग्यता, आपली पात्रता त्या ठिकाणी त्या कक्षेबाहेर गेल्यामुळं तत्कालीन राज्य सरकारनं, मुंबई सरकारनं काय केलं? धर्मांतरितांसाठी ओबीसीचा DR काढला. म्हणजे जे आज सांगतायत ना, तर ते 58ला ओबीसी मध्ये सुद्धा गेले. मग 51ला धर्मांतरित बांधव कमी केल्या गेले अनुसूचित जातीतून. मग अनुसूचित जातीतून कमी केल्याच्या नंतर 62ची निवडणूक आहे त्या लोकसंख्येनुसार झाली. 67च्या निवडणुकीपासून ते 24च्या निवडणुकीपर्यंत राज्यातल्या 13 निवडणुका, महाराष्ट्र राज्यातल्या 13 निवडणुकीमध्ये, कारण भारतीय राज्यघटनेचं कलम 330 आणि 332 काय सांगतंय की अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा असाव्या. भारतीय राज्यघटना बाबासाहेबांची सांगते आणि बाबासाहेबांच्या राज्यघटनेनुसार जे अनुसूचित जातीच्या बाहेर गेले त्यांच्या 67च्या निवडणुकीत 18 विधानसभेच्या जागा कमी झाल्या, लोकसभेच्या 3 जागा कमी झाल्या. माझ्या बांधवांनो, फक्त लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा कमी नाही झाल्या, तर भारतीय लोकशाहीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात ज्या विविध सोयी सवलती योजना ज्या असतात त्याच्यासाठी सरकारचं बजेट असतं. त्या बजेटमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करायची असते. पाहुणे जर 13 पाहुणे घरी जेवायला यायचे असतील तर 13 लोकांची स्वयंपाकाची व्यवस्था करावी लागते. आणि त्या न्यायानं या ठिकाणी काय झालं माहित आहे की जेवायला 13 जण आणि स्वयंपाक 6 लोकांचा, अशी परिस्थिती झाली. ही कधीपर्यंत? जे स्वतःला
पुन्हा हे वाक्य महत्वाचं आहे. विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं होतं, कारण आम्ही त्या वाटेवर वाटचाल करत आहोत, त्या विचारांना आम्ही संघर्ष करत आहोत, त्या विचारांना आम्ही न्याय मागत आहोत. बाबासाहेबांनी काय सांगितलं की मला संपूर्ण भारत बौद्धमय करायचं आहे. डॉक्टर साहेब, ज्या विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारत बौद्धमय होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, आता हे बौद्ध हा शब्द उच्चारत असताना आम्ही फक्त वरवरचं बोलतो काय? अजिबात नाही. कारण बौद्ध संस्कृतीशी अगोदरचा मांगाचा संदर्भ आहे, संबंध आहे. कारण या व्यवस्थेतली, भारतीय व्यवस्थेतली जो धार्मिक मेळा आहे, जो ज्याला कुंभमेळा नवीन म्हणतो आपण, ज्याला संगिनी म्हणतात, अशी बौद्ध धर्मातली पहिली संगिनी जी आहे, पहिला मेळा जो आहे, त्याचा अध्यक्ष कोण होता? तुमच्या माझ्या रक्ताचा उरुवेल कश्यप होता, मांग होता. संदर्भ आणि विज्ञान हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. बौद्ध धर्माचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार करणारा पहिला कोण होता? तर मातंग कश्यप होता, ज्यानं विज्ञानवादी विचार चीन सारख्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी विचाराचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. म्हणून बाबासाहेबांचं नाव खुर्चीसाठी घेणं फार सोपं आहे, लाभासाठी घेणं फार सोपं आहे, प्रतिष्ठा सन्मानासाठी घेणं सोपं आहे. पण बाबासाहेबांच्या नावासाठी हसत हसत फासावर जळणारा माणूस, आपल्या प्राणाचा त्याग करणारा माणूस पोचराम कांबळे हा बाबासाहेबांच्या नावासाठी त्या ठिकाणी शहीद झालेला आहे. बघा, एका बाजूला मांगाचं रक्त आणि एका बाजूला स्वतःला स्वाभिमानी आंबेडकरवादी म्हणणारा माणूस. जरा फरक करूया आपण. कोणता फरक? अरे एकाने काय सांगतोय, तू फक्त जय भीम म्हणणं सोड, तुला सोडून देतोय, तुझा जीव वाचतोय. सर, त्याचं जय भीम म्हणणं जर थांबवलं असतं तर त्याचा जीव वाचला असता. परंतु मला जीवापेक्षा जय भीम मोठा आहे हे सांगणारा मार्गाचं रक्त आहे. आणि जो आंबेडकरवादी म्हणणारा आहे तो काय सांगतोय? आज लोक घरी जर आले जनगणनेत, महा सांगा महा. बाबांनो, बाबासाहेबांनी बौद्ध धर्म याच्यासाठी स्वीकारला की जे आमच्या सर्वोच्च न्यायालयाच्या वर्डिंग मध्ये होमोजिनियस शब्द जो आलाय, एकजिन्सीपणा, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीविरहित एकजिन्सीपणा फक्त जगामध्ये बौद्ध धर्मामध्ये दिसलेला आहे. जिथे जात नाही, जिथे वर्ग नाही, वर्ण नाही, भेद नाही, असा बौद्ध धर्म. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध आहे त्याला जात नाही, आणि जो जात सांगतो तो बौद्ध असू शकत नाही. म्हणून आंबेडकरवादाची आणि स्वाभिमानाची भाषा मांगाला शिकवणाऱ्यामध्ये मांगात आणि महाराज काय फरक आहे? आजच्या विशेषतः आम्ही कुंकुलावून हिंदूच आहोत, इथंच आहे. बाबासाहेब अंतकरणाला आम्ही शिकायला त्या वाटचालीने बाबासाहेबांच्या चालवल्या विचाराच्या. अरे तुम्ही जर बाबासाहेबांच्या विचाराची धोकेबाजी केली, मग या विचाराचा आणि आरक्षणाचा संबंध येतोय का? का बोलावं लागतंय? निश्चितपणाने बोलावं लागतंय की आपल्या हिश्श्याचं, आपल्या वाट्याची तरतूद इथल्या राज्य सरकारच्या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीपासून ते आजपर्यंत तुमच्या हिश्श्याची तरतूद नाही. 2003 जून 1990 पी सिंगाच्या काळात केंद्रानं नवोदय एसटी मध्ये आणले. विशेषतः मला बाबासाहेबांच्या विचाराचे अनुयायी असणाऱ्या प्रत्येक मंडळी या ठिकाणी खंत आणि चळवळीत बाबासाहेबांवर अभ्यास करणाऱ्या प्रत्येक माणसाला खंत आहे. कारण तथागतापासून तर विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ज्यांना बौद्ध धर्मामध्ये जात निर्माण करता आले नाही, जे त्यांना करता आलं नाही, ते आज मांगाला नावं ठेवणारे करायला लागलेले आहेत. तिथं जात नेऊन घातले. तो बौद्ध धर्मामध्ये जात निर्माण करण्याचं काम जे बाबासाहेबांना जमलं नाही, जे तथागतांना जमलं नाही, ते आजच्या आम्हाला आंबेडकरवाद शिकवणारी मंडळी, बाबासाहेबांच्या विचाराची सांगणारी वारसदार सांगणारी मंडळी आम्हाला जात महान या असं सांगायला लागते. बाबांनो, या ठिकाणी जो आंबेडकरवादी आहे, बाबासाहेबांच्या विचाराचा आहे, जो संविधान प्रेमी आहे, जो बौद्ध धर्माचा आहे, त्या माणसाला 3 जून 1990 पी सिंगांनी जो कायदा केला
तेव्हाच लाज वाटायला पाहिजे, तेव्हाच खंत वाटायला पाहिजे होती. का खंत वाटायला पाहिजे होती की बाबासाहेबांनी अस्पृश्यता घालवण्यासाठी, विषमता घालवण्यासाठी, भेदाभेद घालवण्यासाठी समतेच्या बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला होता. मात्र तो प्रवेश केल्याच्या नंतर त्या ठिकाणी 3 जून 90 ला जो केंद्रानं कायदा केला तर ओरिजिनल मूळचा बौद्ध असणारा आजही एससी नाही. वामनरावजी बोरसे साहेब, मूळचा बौद्ध असणारा आजही अनुसूचित जातीचा नाही, एससी नाही. कारण तो अस्पृश्य नाही, त्याच्यासोबत भेदाभेद झालेला नाही. ज्या बाबासाहेबांनी अस्पृश्यता नाकारण्यासाठी हिंदू धर्म नाकारला, त्याच बाबासाहेबांच्या राज्यघटनेनुसार 368 नुसार ज्यांचा अनुसूचित जातीमध्ये समावेश 90 झाला तर त्यांना नवबौद्धांना पूर्वीचं अनुसूचित जातीचं असल्यासाठी सिद्ध करावं लागतं. म्हणजे मी जर बौद्ध आहे सिद्ध, नवबौद्ध आहे सिद्ध करायचं असेल तर मी पूर्वी या जातीचा होतो हे सिद्ध करावं लागेल. हे आंबेडकर वादाच्या, संविधानाच्या आणि बुद्ध धर्माच्या तत्वज्ञानाच्या विरोधात आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब बुद्धमय करायला भारत निघाले होते. आज आंबेडकरवादी म्हणणारा माणूस या ठिकाणी महाराष्ट्र महारमल करायला निघालेला आहे. म्हणून हे आंबेडकरवादाचं थोतांड जे आहे, हे जे शाब्दिक थोतांड आहे, हे जे शहाणपण आहे, हे त्यांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही. बाबासाहेब आम्हाला कळलेलं आहे. जे भारतीय राज्यघटनेचे विविध कलम आहे, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणार जे भारतीय राज्यघटनेतील कलम 14 असू दे, 15 असू दे, 15(4) असू दे, 16 असू दे, 16(4) असू दे, 335 असू दे, 338 असू दे, कोणताही कलमाचा या ठिकाणी भंग होत नाही. हे कोण म्हणतंय? विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान आणि त्या संविधानानं जी लोकशाही शासन प्रणाली सुरू आहे आणि लोकशाही शासन प्रणाली ज्या 4 खांबावर उभी आहे त्याच्यामधली न्यायपालिका नावाच्या खांबानं हा जो महत्वाचा भूमिका, हा मुद्दा ज्याच्या कार्यकक्षेत येतो ती न्यायपालिका आहे. आणि म्हणून डॉक्टर साहेबांनी, विखे साहेबांनी ज्या पद्धतीनं आम्ही संविधानाची बाजू घेऊन पुढे चाललेलो आहे, आम्ही बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे चाललेलो आहे, आम्ही जो पीडित आहे, जो वंचित आहे, या ठिकाणी मला एक उत्तर दिलं पाहिजे. विखे साहेब सगळेजण आपल्याला सांगत असतात 58 जातीची मक्तेदारी का मागण्यात घेतली का? डॉक्टर साहेब, 58 जातीची मक्तेदारी काय मागण्यात घेतली का? याचं उत्तर असं, होय, मागानं मक्तेदारी घेतलेली आहे. याचं कारण असं, माग स्वतःसाठी लढत नाही, मागानं लढण्याची मक्तेदारी घेतलेली आहे. या 59 जातीच्या साठी लढण्याची भूमिका मागाने घेतलेली आहे. माग फक्त 58 जातीसाठी लढत नाही. माग, अरे जे भारतीय घटनेच्या संविधान 341 कलमानुसार जे आजपर्यंत ज्यांचा यादीत समावेश नाही अशा नवबौद्धांसाठी सुद्धा माग झगडायला लागलेला आहे. इथला स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारा कोणी आजपर्यंत त्यांच्या अनुशेषाच्या अनुषंगानं, त्यांचा समावेश नसल्याच्या अनुषंगानं, त्यांची तरतूद नसल्याच्या अनुषंगानं आजपर्यंत कुठेही रस्त्यावर ना हाऊसमध्ये ना निवेदनानं कुणी बोललेला नाही. आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांचं काम करायला निघलेलो आहे, आम्ही बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायला निघलेलो आहे. कारण इथल्या नवबौद्धावर सुद्धा अन्याय होतोय, कारण त्यांची तरतूद नाही. नवबौद्ध बांधवाची आज जी लोकसंख्या आहे, या लोकसंख्येमध्ये एकूण अनुसूचित जातीची लोकसंख्या 10% जवळपास आणि नवबौद्ध बांधवांची लोकसंख्या 6% जवळपास. बाबांनो, आज राज्याच्या विधानसभेमध्ये ज्या राखीव जागा आहे त्या फक्त 10, 10, 10.5% अनुसूचित जातीच्या हिस्साच्याच आहे. त्या राजकीय आरक्षणामध्ये इथल्या नवबौद्धांच्या संख्येचा विचार आजही झालेला नाही, आजच्या घडीला नाही झालेला. इथलं राज्याचं जे बजेट आहे, इथलं आम्ही शेगावच्या असू देत कोणत्या एखाद्या गल्लीमध्ये जर नगर परिषदेचा, ग्रामपंचायतचा थोडा जरी निधी कमी आला तर आम्ही अख्खा सभागृह अंगावर घेतोय. इथं बोदळे साहेब, इथे महाराष्ट्राची निर्मिती 1960 ला झाली. 60 पासून तर आजपर्यंत या राज्याचं जे बजेट आहे याच्यामध्ये जे स्वतःला स्वाभिमान
जे मागायला दुसऱ्या देतात, जे नावं ठेवतात, त्याच्यामध्ये तरतूद ज्याच्या वाट्याची तरतूदच नाही, ज्याच्या नावाचा, ज्याच्या इच्छाचा, ज्याच्या वाट्याचा स्वयंपाकच केला नाही, तो एक दिवस नाही, 4 दिवस नाही, 60 पासून जर आजपर्यंत सतत जेवत असेल तर याने याच्या वाट्याचं खाल्लंच नाही हे म्हणता कसं? हा उघड दरोडा, हा उघड दरोडा आहे. कारण आपल्या हिश्श्याचं, आपल्या वाट्याचं जिथं नाही ते पळवणं, याला काही न्याय म्हणतात का? म्हणून या आरक्षण वर्गीकरणामध्ये सर्वात महत्वाची भूमिका या ठिकाणी जे वेगवेगळे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की ज्यांची आजपर्यंत ना राजकीय तरतूद आहे, ना बजेटमध्ये, योजनामध्ये तरतूद आहे, अशा पद्धतीनं फार मोठं जो असमतोल निर्माण झालेला आहे त्याच्या अनेक कारणापैकी प्रमुख कारण हे आहे. आणि म्हणून आम्ही मान मंडळी जसं मक्तेदारी हा शब्द सगळ्यांसाठी लढण्याची मक्तेदारी मागाने घेतली काय तर होय, आम्ही घेतलेली आहे, लढणार आहे. दोघातला फरक आहे, आम्ही सगळ्यांना न्याय मिळवून देण्याची मक्तेदारी घेतली, तुम्ही अप्पलपोटेपणानं सगळंच खाण्याची मक्तेदारी घेतली. हा दोन्हीतला फरक आहे. फरक आहे, आम्ही इतरांसाठी लढण्याची मक्तेदारी घेतली आणि तुम्ही इतरांचं पळवण्याची मक्तेदारी तुम्ही घेतली. हा दोन्हीतला फरक आहे. म्हणून निश्चितपणानं आरक्षण वर्गीकरणाची चळवळ ही न्यायाची चळवळ आहे आणि ही निश्चितपणानं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि आपण सर्वजण पुढे गेल्याशिवाय नेल्याशिवाय राहणार नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेवटच्या घरापासून ते राज्यापर्यंत, राज्याच्या राजधानीपर्यंत आज प्रत्येक समाज बांधव त्या दिशेनं चळवळीमध्ये स्वतःला झोकून देतोय. आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातनं या ठिकाणी मान्यवर मंडळी आलेली आहे. त्या आजचा दिवस शेगावला आहे, उद्या कळमनुरीला आहे, परवा अंबेजोगाईला आहे, त्यानंतर परळीला आहे, 8 तारखेला सोलापूरला आहे, 9 तारखेला वर्ध्याला आहे, 15 तारखेला परभणीला आहे, 17 तारखेला साताऱ्याला आहे. हा समाज जागा झाला. कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं एका ठिकाणी, मी जागा का आहे तर माझा समाज झोपलेला आहे म्हणून मला जागा राहावं लागतं. ज्याचा समाज जागा असतो ते नेते झोपलेच चालतात. आज मातंग समाजाचं या ठिकाणी सरकार यांच्याविषयी जागा असायला पाहिजे होतं, बांधील असायला पाहिजे होतं, पण ते आजपर्यंत न राहिल्यामुळं हा संपूर्ण समाज जागा झालेला आहे. आणि निश्चितपणानं विश्वमाननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं पेटवण्यासाठी काय वापरतात, आग वापरतात, माचीस काडी वापरतात. बाबासाहेबांनी माणसं पेटवण्यासाठी काय वापरलं, महाडचा सत्याग्रह केला, पाण्याने माणसं पेटवली. आणि या ठिकाणी आज विचारानं माणसं पेटवण्याचं काम, जुटवण्याचं काम आणि लढायला तयार करण्याचं काम असे कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी होते. वेळीच जर या ठिकाणी राहिलं फुडातोडीचा प्रश्न, दुबळतेचा प्रश्न, विघटनाचा प्रश्न, अजिबात असं होणार नाही. भिसे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अहो हे 13 एकर जमीन आहे बापाची, 13 एकरातला माल जर तू आमचा भाऊ असेल, बापाच्या पोटचा असेल, म्हणजे अनुसूचित जातीत असेल तर घ्यायला काही हरकत नाही ना. मात्र अनुसूचित जातीच्या यादीतला असणाराच आमचा भाऊ असू शकतो. जो यादीत नाही, जो सातबाऱ्यावर वारस म्हणून नाही, त्यांना आम्हाला येऊन शहाणपण शिकवावं की हे 13 एकर माझंच. आणि या नाही उद्या तुम्ही लहान तुकड्यात होताल, तुमचं नुकसान होईल. आता ज्यानं आमच्या उरावर, छाताडावर, डोक्यावर पाय देत आजपर्यंत दिवस काढले त्यांना आमची चिंता वाटायला लागली की याचं नुकसान होईल. अरे नुकसान आमचं होईल तर होऊ देत ना. विशेष सांगत असतात की महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये जवळजवळ 11, 12, 13 हजार जे मेडिकलचे डॉक्टर तयार होतात, MBBS वाले, त्याच्यामध्ये जवळजवळ 13 विद्यार्थी जे असतात अनुसूचित जातीचे, त्याच्यामध्ये समाजाची अवस्था काय आहे, वर्गीकरण झाल्यानंतर दरवर्षी मागाची 250 ते 300 पोरं डॉक्टर होतील ना. आज 13चा नंबर एका निश्चित आम्हाला एक व्हायची त्या ठिकाणी आम्हाला संधी नाही. जर संधी त्यासाठी त्या 13 एकरात तर किमान आमच्या बाबा आमचं हे नोंदवता येत.
आता हे की राजेंच्या गावात तिथं आम्ही 85% हे 15%. बाबांनो, राजेंद्र अग्रवाल समितीनं निवडणूक घेतलेली नाही, आम्ही मतदान नोंदवलेलं नाही. त्या ठिकाणी फरक असा आहे की बाजारात किंवा बस स्टँडला टाळे वाजवणारी स्टेशनवरची कारभार नाही. हे मर्दानी आखाड्यातली मागाची पोरं आहे, वस्ताद लहुदी साळवेच्या विचाराची पोरं आहे, लहू शिव फुले आंबेडकरी विचारानं प्रेरित झालेली माणसं आहे. यांनी जे काही राजेंद्र अग्रवाल समितीला जे काही हरकती आणि सूचना, तर हरकती देणाऱ्यांची संख्या 4 ओळीमध्ये 1.5 ओळीमध्ये म्हणजे 1.5 जीबीवर 1.5 शाहिरेपणा करणाऱ्यांची संख्या 85% आहे. विरोध करणं फार सोपं आहे, पण जे 15% आहे, जो 85%ला 15 भारी आहे, याचं कारण असं आहे 15%वर बाबासाहेब आहे, 15%वर संविधान आहे, 15%च्या सोबत सरकार आहे, 15%च्या सोबत न्याय आहे आणि नीती सुद्धा 15%च्या सोबत आहे. म्हणून आम्ही कुणाच्याही विरोधात नाही, आम्ही बाबासाहेबांचा विचार आत्मसात केलेला आहे आणि तो अंमलात आल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण आमचा हक्क आहे आणि तो आम्ही हक्क मिळवल्याशिवाय आम्हाला स्वतः बसता येणार नाही. आणि पिढ्यानपिढ्या आमच्या गावात झाल्या, आजपर्यंत कालपर्यंत काय झालं माहित आहे, आम्हाला आमचा इतिहास माहित नव्हता. संजय भाऊ, आपल्याला आपला इतिहास माहित नव्हता. भलत्यानं बाजूच्याला यायचं आणि त्यानं आपल्या इतिहास सांगायच्या ऐवजी आपल्या इतिहासाचं विद्रुपीकरण करायचं. विशेषण आमचा इतिहास आम्हाला कोणी कळू दिला नाही, पण जो दुसरी कोणी येऊन ज्यानं सांगितलं त्यानं चुकीचं सांगितलं. मग आमच्यातली जी विद्वान असणारी 150 त्याने त्याच्याही पुढे जाऊन पुढचा टप्पा गाठला. म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या इतिहासाचं विद्रुपीकरण करण्याचं काम षडयंत्र या ठिकाणी ज्या मंडळींनी केलं, जे वर्गीकरणाला विरोध करतात तेच करतात. या ठिकाणी गोतावळे सरांनी त्यांच्या भाषणामध्ये मार्गदर्शनामध्ये विचार मांडताना ठेवत असताना एक अत्यंत सुंदर वाक्य आलं होतं. दुर्दैवानं वेळेअभावी त्यांना त्याच्यावर प्रतिपादन करता आलं नाही. या व्यवस्थेचा भाग आपण नाही. विशेषतः आदरणीय डॉक्टर साहेबांनी एक विधान वाक्य अपूर्ण त्या ठिकाणी आलं की आपण या व्यवस्थेचा भाग नाही. तो मी या ठिकाणी बोलणार नाही, परंतु जेव्हा केव्हा वेळ येईल निश्चितपणानं लोक जे सांगतात ते आपण नाही, आपणच आहे, आपणच आहे. आणि ज्या काही विचाराच्या विकासाचा संधी निर्माण झाल्या, एका बाजूला बाबासाहेबांसारखा नेता आहे, एका बाजूला सगळं मोकाट राहण आहे, एका बाजूला स्वतंत्र मजूर पक्ष आहे, त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे, त्याच्यानंतर आरपीआय आहे, तुम्हाला राजकीय शक्ती प्रदान करणारी यंत्रणा आहे. इकडे काय आहे, इकडं मागाच्या लेकराला कोणी जवळ धरायला तयार नाही. इकडे जास्त जगावर राज्य आहे त्या इंग्रजी व्यवस्थेमध्ये आमच्या गावातला गाव कामगार कोण आहे, गाव कामगार कोण आहे, म्हणजे कारभारी व्यवस्थेमध्ये ज्याला तिथं ते मिळालं, ज्याच्यासाठी 41ला महार बटालियन मिळाली. राज्य इंग्रजांचं राजकीय आरक्षण, जसं राजकीय आरक्षणाचं आपण बोलतोय, भारतीय कायदा 1935ला राजकीय आरक्षण सुरू झालं. मग या आरक्षणाच्या अनुषंगानं, वैदिकरणाच्या अनुषंगानं, आकडेवारीच्या अनुषंगानं आणि हे सगळं करत असताना मग एवढं झाल्याच्या नंतर 22 एप्रिल 2020ला चेब्रावरून प्रसाद लिहिलेला कोर्टाचा जो निकाल आला, सर्वोच्च न्यायालयातला 27 ऑगस्ट 20ला जो निकाल आला, त्यानंतर 1 ऑगस्ट 2024चा जो निकाल आला, या निकालानं ज्या पद्धतीनं इथल्या आपल्याला जो प्रास्ताविक व्यवस्थेमध्ये पोहोचून आपल्याला जो विरोध करतोय त्या व्यवस्थेच्या विरोधात त्याची पोलखोल खोडण्याचं काम या ठिकाणी केलं. वर्गीकरण या विषयाच्या अनुषंगानं जे राजेंद्र अग्रवाल समितीच्या माध्यमातून सरकार आज करते ते तर खऱ्या अर्थानं 1 ऑगस्ट 2024ला निकाल लागला. निकाल लागल्याच्या नंतरच्या 1 महिन्यामध्ये या देशातल्या वेगवेगळ्या या प्रस्तावित मंडळीकडून, विरोधक मंडळीकडून याच्यावर अपील दाखल झाल्या. परंतु या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं भारतीय राज्यघटनेनुसार कारभार करणाऱ्या न्यायालयानं या विषयावर ज्या अपील आल्या त्या एकमतानं
एक मतानं या ठिकाणी फेटाळलेल्या आहेत। राज्याच्या अग्रवाल समितीचं काम त्याच वेळेस सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे, म्हणून सरकारला या विषयावर जास्त काही करण्याची गरज नाही। म्हणून माझ्या बांधवांनो, लोक तुमच्यामध्ये जे काही गैरसमज निर्माण करून देण्याचं काम करतील ते अजिबात त्याला बळी पडू नका। पण हा लढा एकट्याचा नाही, कुणाच्या विरोधातला जसा नाही तसा तो एकट्या दुकट्या 2-5 लोकांचा सुद्धा नाही, आपल्या सर्वांचा लढा आहे। उद्या सर्वांचं भवितव्य सुरक्षित करण्याचा लढा आहे आणि म्हणून आपल्या भविष्यासाठी, आपल्या लेकरासाठी उद्याच्या आपण सगळ्यांनी आज जसा शेगाव नगरीमध्ये कार्यक्रम होतोय, या कार्यक्रमावर आपल्याला समाधान मानून चालणार नाही। कार्यक्रम चांगला झाला हे अत्यंत चांगली गोष्ट आहे, परंतु पुढची लढाई लढण्यासाठी विरोधक या ठिकाणी दिवसाची रात्र करायला लागलेला आहे। सर्व साधनानिशी तो बाहेर पडायला लागलेला आहे, परंतु चिंता करण्याचं काम नाही। आपल्या सोबत संविधान आणि बाबासाहेबांचा विचार असल्यामुळं आणि लहुजींचा क्रांतिकारी विचार असल्यामुळं, कारण अण्णाभाऊ जे आपलं दैवत आहे अण्णाभाऊ साठेंना संघर्ष मान्य होता, लढणं मान्य होतं, त्यांना रडणं मान्य नव्हतं। म्हणून अण्णाभाऊ साठेंचे जर आपण खऱ्या अर्थानं वारसदार असू तर येणारं महाराष्ट्र राज्य सरकारचं जे अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशन, या देशातला जो वर्गीकरण चळवळीमध्ये काम करणारा आपला जो बांधव असेल, आपला जो नेता असेल, आपलं आजपर्यंत जे नुकसान झालं, आपल्या माणसाला आपण आपला नेता म्हणला नाही, आपल्या झेंड्याला कधी आपण, आपल्या दांड्याला कधी आपण आपला झेंडा लावला नाही, आपल्या झेंडा असणारा दांडा आपल्या खांद्यावर आपण कधी घेतला नाही। आता आपला झेंडा, आपला दांडा आणि आपलाच वर्गीकरणाचा अजेंडा घेऊन मुंबईच्या दिशेनं वेगवेगळ्या आंदोलनामध्ये गावाच्या गावं, घराच्या घर कुलूप लावून आपल्याला मुंबईच्या दिशेनं निघायचंय आणि वेळ पडली तर आम्ही शासनाला निर्वाणीचा विचार आम्ही देऊ इच्छितोय। या विचारपीठाच्या माध्यमातून जर येणाऱ्या अधिवेशनामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा प्रस्ताव तात्काळ मार्गी लावला नाही तर निश्चितपणानं एरवी तरी आम्ही घरात उपाशी तापाशी आहोत, घर पडकीच आहे, आम्ही सर्वच्या सर्व रस्त्यावर येण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारू। सरकारला ते महागात पडेल, घरी खायचं ते तिथं खाऊ। आता येरी तरी घरात खायला काय नाही, मग जेलमध्ये जायला काय हरकत आहे? एकदा सरकारच्याच घरी, आम्हाला भिसे साहेबांच्या घरी पाहुणं जाण्याच्या ऐवजी सरकारच्याच घरी महाराष्ट्रातला सगळा समाज नेण्याची तयारी, जाण्याची तयारी आपण ठेवूया। अशा पद्धतीचं या ठिकाणी कळकळीचं आव्हान मला विनंती करतो आणि आरक्षण वर्गीकरणाच्या चळवळीमध्ये निश्चितपणानं या कार्यक्रमाची नोंद होईल अशा पद्धतीचा सुंदर सुरेख कार्यक्रम घेतला आणि अत्यंत या विषयावरचे तज्ञ असणारी, विद्वान असणाऱ्या मंडळीला या ठिकाणी बोलावून आदरणीय भिसे साहेबांसारखी, गोतवळे साहेबांसारखी मंडळी आणून समाज बांधवापर्यंत या वर्गीकरणाचा विचार पोहोचवण्याचं काम, मजबूत करण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं। अत्यंत या आपल्या उपक्रमामध्ये, कार्यक्रमामध्ये जे जे प्रत्यक्ष सहभागी आहे, आयोजक मंडळी, त्या सर्वांचं या ठिकाणी विचारपीठाच्या वतीनं कौतुक करतो, अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण पुढच्या लढ्यासाठी तयार आहोत अशा पद्धतीचं आव्हान